फोनच्या मागे लागले तसं होतं. फरशी पुसायला घेतली ते मॉपचं स्क्रू निघालं, ते बसवायला गेलं तोपर्यंत म्हटलं हाताच्या कापडानं पुसायचं. कापड म्हटलं स्वेटरनं चांगली फरशी निघत्या म्हणून त्याचं जुनं जॅटलिन जे खराब झालेलं का नाही ते काढलं. ते पाण्यात भिजवलं इतकं जड झालं की नाही ते पुसताना का नाही इतका हात असं भरून येतो. तसंच का नाही कसं तरी किचन आणि हॉल पुसला. त्यानंतर का नाही मग ते मॉप तयार झालं. त्यानंतर त्यानं सगळ्या बाकीचं पुसून घेतलं. त्यानंतर तोपर्यंत पाणी आलं. पाणी बसायला येतं की पाण्याचं पुसून इतकं होतं का नाही सारखी ती पाईप निघायला सगळे कपडे वगैरे भिजले त्या पाण्यानं. किती वेळ त्या माझ्या मते का नाही पाऊण तास त्या पाण्यातच गेला माझा. त्यानंतर सरबत करायला आली. नंतर समजलं की लिंबू कमी आहे, तेवढेच का नाही 3-4 लिंबूचं तेवढा सरबत केला. आता नंतर चहा बनवून द्यायला पाहिजे कारण नंतर सरबत करायला लिंबू. नमस्कार, मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातली सरच्छा पूर्ण. तर आज कधी नॉनव्हेज आहे त्यामुळे निवांत आणि शनिवार आहे. नीलची सकाळी शाळा असल्यामुळे कधी तो सकाळी 7:30ला गेला त्यामुळे डबा नसते त्यामुळे त्याला कॅन्टीनमध्येच कधी नाश्ता करायला सांगितलं आहे. मुंडी माहीत असते का, तर मुंडीची रेसिपी आहे. आणि इकडे पाय आणलेले आहेत, पायाचा मी रस्सा करणार आहे. मग त्याला दाखव, मुंडी असते त्याची सुक्कं करणार आहे. म्हणजे पाय असतात का नाही तर पायाचा रस्सा करणार आहे. हे असे भाजून पाय कट करून आणलेले तर हे धुवून कधी याचा रस्सा बनवणार. आणि इकडे मुंडीचं मटण कधी सुक्कं मी शिजत टाकले. अजून मसाला वगैरे टाकायचा बाकी आहे. फक्त तेल, तिखट, मीठ, हळद आणि हे मुंडी असंच मी शिजत घालणार आहे. कांदा टाकलेला आहे आणि आता हे ताटावरच मी पाणी टाकणार आहे. जितकं मुंडीला पाणी लागेल की नाही तितकं मी या ताटात की नाही थोडंसं गरम करायला टाकणार आहे. जसं लागेल की नाही तसं त्यात ओतून मी ते सुक्कं मुंडीचं मटण शिजवून घेणार आहे. चला तर आता मसाला बनवायला घेऊया. त्यात मी ओलं खोबरं आणि सुकं खोबरं दोन्ही घालणार आहे. त्यानंतर लसूण आणि कोथिंबीर इतकाच मी मसाला घालणार आहे, जास्त मसाला नाही घालणार. इकडे मी शेंगदाण्याची कणी भरड करून ठेवलेली आहे. आता म्हणजे कधी पण भाजीत घालायला कणी उपयोगात पडते. भाजलेल्या शेंगदाणा मसाला भाजून ठेवलेला आहे. मसाला म्हणजे ओलं खोबरं आणि सुकं खोबरं भाजून ठेवलेलं आहे. त्यातच थोडंसं तेल टाकलं, लसूण आणि कोथिंबीर पण परतून गार करत ठेवलेलं आहे. तोपर्यंत कधी आपण बेडशीट उन्हात घालूया. चला हे शिजेपर्यंत कणी झाडू मारून झालेलं आहे. फरशा पुसून घेऊया. आज वातावरण कणी हे मीठ थोडंसं फरशा पुसताना कधी पण कधी पाण्यात मीठ घालायचं म्हणजे घरात पॉझिटिव्हिटी येते. आज वातावरण इतकं दमट झालेलं आहे की नाही म्हणजे असं माहीत नाही. ऊन थोडंसं आहे पण असं दमट, असं गरमी आहे आणि दमट वातावरण वाटतं. असं म्हणजे अंगात असं आळस भरल्यासारखं, काही करायला काम नको असं वाटतं. पण रोजची कामं कधी करायलाच लागतात. लाईट गेली वाटतं आणि किती पण कंटाळा येऊ दे, रोजची कामं काय चुकत नाहीत आणि सुटत पण नाहीत. ती करायलाच लागतात कारण त्याला पर्याय नसतो. चला हळूहळू डिगी फरशा पुसून घेऊया बोलत गरम पण व्हायला लागले. आज थोडंसं पाणी पिण्याचं पहिला टेबल वगैरे सगळं पुसून घेऊया. त्यानंतर खालची फरशी पुसून घेऊया. धूळ इतकी येते की नाही, धुळीचा कंटाळा आहे. म्हणजे कारखान्याचा कार्बन वेगळाच, पण इतर वेळी आता कसं कारखाना पण बंद आहे तरी पण की नाही असं मातीची धूळ इतकी आहे की नाही. आत्ता मी हा टीव्हीचा बेस पुसला की नाही, संध्याकाळी जरी बघितलं की नाही तरी त्याच्यावर असं मातीचं हे वाटते. म्हणजे धूळ दिसते लगेच डोळ्याने, इतकी धूळ. रस्त्यावरची मातीची धूळ, गाड्यांची, असं
इतका कंटाळा आला की नाही या दोघीचा की असं कधी कधी वाटतं उगीचंच इथं घर बांधलं, म्हणजे इथं जर ह्या जागेवर घर बांधलं म्हणजे चूक केल्यासारखं वाटतं. कारण साफसफाई केली तरी त्यांनी जशीच्या तशी राहत नाही. बघा असं एकसारखं न ठेवता की नाही असं पुढं मागं ठेवलं थोडंसं छान दिसते ना असं ह्यासाठी. म्हणाले आज खूप कसला आहे काम आहे तरी याचाच निघाला. चला ते की दुरुस्त करायला दिले तोपर्यंत तिकडे पायाचा रस्सा बनवून घेते. शेतकऱ्याने आपण तयार केलेला मसाला आता घातलेला आहे मुंडीच्या सुक्या ह्याच्यात. हे आता शिजलेलं आहे. आता हे फक्त कणी आटू द्यायचं आहे. जितकं तुम्हाला कोरडं पाहिजे सुकं पाहिजे की तितकं पाणी आटू द्यायचं. त्यानंतर गॅस बंद करायचं. इकडे पायाचा रस्सा पण फोडणीला टाकलेला आहे. आता एक उकळी आली की गॅस बारीक करणार आणि असंच बारीक गॅसवरच शिजवून घेणार. मग का आपला कणी तयार होत नाही. चला हातानंच पुसायला सुरुवात करूया. कोणाला आमच्याकडे एक म्हण आहे, नकट्याच्या लग्नाला 12 इग्नम. ज्या दिवशी कंटाळा येईल की नाही त्या दिवशी असं काहीतरी होते आणि जास्तीचं काम करायला लागतं. हॉल आणि किचन कधी कापड्यानं पुसले की आपलं मॉप पण तयार झालेलं आहे. त्या दोन वरांड्या कधी या मॉपनं पुसून घेऊया. फरशा वगैरे माझ्या कधी पुसून झालेले आहेत. पण पाणी आलं एवढं प्रेशर आहे की नाही पाण्याला ते असं ते कॉक बंद केला की नाही असं पाईप सिस्टम पूर्ण भिजले. ते पाईप बसवायच्या नादात आणि पाणी भरायच्या नादात. तर मग कपडे चेंज केले. चला आता अजून चपाती करायचे, भांडे घासायचे. अजून किचनमधलं रस्सा शिजलाय का बघूया. ते अजून बघायलाच नाही. हे पुसत वगैरेच बसले. चलो लाईट लावूया. पाण्यात कधी साखर घालून फ्रीजमध्ये ठेवलं होतं. थोडंसं गार व्हायला. तोपर्यंत चपातीचं पीठ मळून घेतलं. गावाकडनं लिंबू आले. लिंबूचं झाड आहे आमचं. 2 कागद बसवतात. पाणी अजून आज कालव्याला पाणी आलं की नाही दिवस रात्र पाणी असते. रात्री पण येऊन गेले आणि आता सकाळी पण सकाळी म्हणजे मग
की नाही धुवून घेऊया पहिल्यांदा. तीन डिझाईनचे 3 ग्लास आहेत. ह्याच्यातले 2-3 राहिल्यात, ह्याच्यातला एकच राहिलाय आणि ह्याच्यातले 3 राहिलेत. सरबत झालं की सगळ्यात शेवटी हा खाण्याचा सोडा आहे. हा थोडासा की नाही तुम्ही टाकून बघा कधी पण सरबतामध्ये. आपण जे बाहेरचं कोल्ड्रिंक्स आणतो की नाही, ते असं पिल्यानंतर कसं असं चर असं वाटतं, तसं खाण्याचा सोडा की नाही सरबतमध्ये घातला की सरबत तर कसं लागतं. कधीतरी एकदा की नाही अशा पद्धतीने माझ्या पद्धतीने करून घ्यायचं. पाणी, साखर, मीठ आणि सगळ्यात शेवटी की नाही खाण्याचा सोडा थोडासा टाकायचा. कमी पडते. चला तर आता चपाती बनवायला घेतले. अजून कधी भांडी आवरायची आणि ओटा आवरायचं हे काम राहिले. बाकीचे सगळे आवरलेत म्हणजे रोजचंच रुटीनचीच कामं होती. पण प्रत्येक काम करताना कधी अडथळा येत होती. म्हणजे काय म्हणते मी पनोच्या मागे लागले तसं होतं. फरशी पुसायला घेतली ते मॉपचं स्क्रू निघालं, ते बसवायला दिलं. तोपर्यंत म्हटलं हाताच्या कापडानं पुसायचं. कापड म्हटलं स्वेटरनं चांगली फरशी निघत्या म्हणून त्याचं जुनं जॅटलिन जे खराब झालेलं का नाही ते काढलं. ते पाण्यात भिजवलं इतकं जड झालं की नाही ते पुसताना का नाही इतका हात असं भरून येत होतं. तसंच कधी कसं तरी किचन आणि हॉल पुसलं. त्यानंतर कधी मग ते मॉप तयार झालं. त्यानंतर त्यानं सगळं बाकीचं पुसून घेतलं. त्यानंतर तोपर्यंत पाणी बसायला येतं. ते पाण्याचं पुसून इतकं होतं की नाही सारखी ती पाईप निघायला, सगळे कपडे वगैरे भिजले त्या पाण्यानं. किती वेळ त्या माझ्या मते का नाही पाऊण तास त्या पाण्यातच गेला माझा. त्यानंतर सरबत करायला आली. नंतर समजलं की लिंबू कमी आहे, तेवढेच का नाही 3-4 लिंबूचं तेवढा सरबत केला. आता नंतर चहा बनवून द्यायला पाहिजे, कारण नंतर सरबत करायला लिंबू. असं कधी रोजच्या रुटीनचीच कामं, तर प्रत्येक काम करताना कधी असं पनोती मागं लागली होती. एवढा वैताग आलाय की नाही. तर आता चपाती बनवते. आमच्या चपात्या झालेल्या आहेत. आता कधी फक्त चार्लीच्या 2 चपात्या बनवायच्या बिना तेलाच्या. त्यानंतर त्याला खायला घालते. त्यानंतर ओटा आणि भांडी आवरायला घेते. अजून मी सकाळची घासलेली भांडी लावायची. त्यानंतर ती भांडी घासणं आणि ओटा धुवून घेते. चला ह्यासोबतच की आजचा व्लॉग पण इथेच बंद करूया. पुन्हा भेटू नवीन. चला ह्यासोबतच आजचा व्लॉग पण इथेच बंद करूया. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जाता जाता तुम्हाला का नाही रस्सा अजून दाखवायचा झालेला पूर्ण. त्यानंतर सुक्कं पूर्ण झालेलं दाखवायचं ना, ते दाखवते. हे बघा, हे बाहेर आता पोराण वगैरे वाढलं आहे. त्यानंतर इतकं शिल्लक राहिलेलं आहे हे सुक्कं मुंडीचं. त्यानंतर इथे आता मी चपाती करून टाकते. हा बघा पायाचा रस्सा चपाती.